उडून जाते, है ना? उडून जाते ना, कारण ती घाबरते. असं जर एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाला आपण रात्र चाललेला आहोत आणि एखादी कुत्री भों भों केलं, मग आपण काय करतो? आपण त्याला असा हात मारला, मग तो भों भों असं हे करतो ना, कारण तो घाबरतो की हा माणूस जो आलेला आहे तो तिला काय करणार आहे, त्याला धरून टाकणार आहे की काय करणार आहे, म्हणून तो आवाज करतो भों भों आणि तो पळून जातो, है ना? है ना? असं कुठली चिडिया असो किंवा कुठलाही असो, तिला आपण असा धरण्याचा प्रयत्न करतो की तो पुढून जाते, कारण तिला माहिती आहे की तो डेंजर झोन मध्ये आलेली आहे. जर तो असं इथेच अशी उभी राहिली तर मग तिला आपण धरून टाकणार आहे. आलं लक्षात? म्हणूनच मी आज तुम्हाला गुड टच बॅड टच बद्दल अशी माहिती देणार आहे की कुठला टच, कुठला स्पर्श चांगला नाहीये आणि कुठला स्पर्श चांगला आहे. आता जर तुम्ही काही चांगलं काम केलं तर तुमचा टीचर किंवा तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई वडील असं शाबासकी दिली, वाव किती छान मार्क्स मिळवले तुला, है ना? म्हणजे आईने तुमच्या पाठीवरती हात फिरवला, चांगला स्पर्श, तुम्हाला बरं वाटलं, है ना? खूप खुश झाले तुम्ही, वाव टीचरने मला शाबासकी दिली, आई वडिलांनी माझं कौतुक केलं, है ना? ठीक आहे. पण एखादी कोणी अनोळखी माणूस आला, इकडे बेटा इथे उभी होऊन जा. टीचरनी शाबासकी दिली, खूप छान मार्क्स मिळाले, है ना? तर हे पाठीवरती थाप दिली, तिला चांगलं वाटलं. पण तेच एखादी अनोळखी माणूस, आपण तिला ओळखत नाही, तिने तुम्हाला चॉकलेट दाखवलं आणि वाव किती छान बेटा, तिला बरं नाही वाटलं, काहीतरी असं वाटलं की नाही मला आवडत नाही तिचा स्पर्श, तर दॅट इज वाईट बॅड टच. म्हणजे जर तिथे हात फिरवलं, छातीवरती हात फिरवलं तर हे चांगलं नाही, कारण तो माणूस त्याची ओळखीचा नाही. तर आपण आपल्या अवतीभोवती आपण एक असं सर्कल तयार करूया. थँक्यू. आपल्या अवतीभोवती आपण एक असं सर्कल तयार करूया. त्या सर्कलमध्ये आपण 3 हिस्से करूया. पहिला जे सर्कल असतो ना तो असतो सेफ झोन, म्हणजे सुरक्षित स्थान. हा स्थान कुठला? आपले आई, आपले वडील आणि एखादी जे डॉक्टर आहे की ज्यांच्याकडे आपण तपासणीसाठी जातोय, तर ते आपला सेफ सर्कल मध्ये येतात. म्हणजे जर त्यांनी आपल्याला हात लावला, शाबासकी दिली, शेक हँड केला, पाठीवरती थाप दिली, आपण त्यांना काही पण आपला मन मोकळा करू शकतो, सांगू शकतो. तो पहिला सर्कल कुठला? ह्या सर्कल मध्ये आई, वडील आणि एखादी आपले प्रेझेन्स मध्ये, आई किंवा वडिलांचे प्रेझेन्स मध्ये जर डॉक्टरनी आपली तपासणी केली, इथे स्टेथो लावला, इथे स्टेथो लावला, चेक केला तर चालतं. तर ते झालं सेफ झोन, म्हणजे पहिला सर्कल. मग दुसरा सर्कल कुठला आला? दुसरा सर्कल मध्ये आले आपले टीचर. सेफ झोन मध्ये, सेकंड सेफ झोन मध्ये आले आपले टीचर आणि डॉक्टर. आलं लक्षात? आणि मग थर्ड सर्कल, खूप मोठा सर्कल, पण तो चांगला नाही, तो डेंजर झोन आहे. कारण त्या डेंजर मध्ये कोण असू शकतो? कुठलाही, त्यांचे जर ड्रायव्हर असू शकतो, अनोळखी माणूस असू शकतो, किंवा एखादी आपण त्यांना ओळखतही नाही, रस्त्यात चाललेला आहे तो आपल्याकडे येतो, जवळ येतो, बेटा येलो चॉकलेट घे, हा चॉकलेट घे, चल माझ्या बरोबर फिरायला चल ना. अजिबात त्यांच्या बरोबर जायचं नाही. आलं लक्षात? आणि आपला शरीराच्या हा एक भाग, आपला छातीचा हा भाग आणि दोघा झांगामधली जी जागा आहे, हे 3 जे भाग आहे, आपण हा भाग आणि हा भाग हा स्विमिंग कॉस्ट्यूम मध्ये ढाकून ठेवतो ना, है ना? आपण कोणालाही दाखवत नाही, है ना? आपण फक्त आई आंघोळ करताना, फक्त आई आंघोळ करताना ती भाग बघू शकते, बाकी कोणालाही ते भाग दाखवायचा नसतो. तर त्याला म्हणतो स्विमिंग कॉस्ट्यूमने ढाकलेला जे भाग आहे, झाकलेला जे भाग आहे, तो भाग कधीही कोणाला दाखवायचा नाही. पहिला आला पोट, दुसरा आपला छातीमधली जागा आणि तिसरी आली आपले दोघा जांघामधली जी धागा आहे ती, जी की स्विमिंग कॉस्ट्यूमने ढाकलेली असते. आलं लक्षात? तिथे कोणीही स्पर्श करू शकत नाही, टच करू शकत नाही. जर असं कोणी तिथे हात लावायचा प्रयत्न केला तर काय करायचं? नो सांगायचं, नो असं जोरात सांगायचं. म्हणजे मग तो माणूस घाबरून जाईल, अरे बापरे
केली, तर जोरात आवाज केली, तो ओरडलं, मग तो घाबरून जातो. तर आपला ह्या शरीरातला हा हिस्सा, मधला हिस्सा हे कोणालाही स्पर्श करू द्यायचं नाही. फक्त आई आंघोळ करताना हा भागला हात लावू शकते, बाकी कोणालाही अधिकार नाही. तर त्याच्यासाठी ना एक मस्तपैकी छोटासा रूल आहे, त्याला म्हणतो पॅन्स रूल. पी, तुम्ही एबीसीडी माहिती तुम्हाला ना? PANTS, पॅन्स रूल. तो हा पॅन्स रूल काय आहे? तर त्याच्यासाठी ना पॅन्स रूल मध्ये काय सांगितलं आहे? पी म्हणजे हे सगळे आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत. हा भाग आणि हा भाग हे आपले प्रायव्हेट पार्ट्स आहे. आणि चौथा जे भाग आहे ते आपला मागचा हिस्सा. ह्या 4 जे भाग आहे तिथे कोणीही हात लावू शकत नाही. तर P स्टँड फॉर प्रायव्हेट पार्ट्स. हे प्रायव्हेट पार्ट्स झाले 4. लक्षात आलं सगळ्यांचे प्रायव्हेट पार्ट्स कुठले? 1, 2, 3 आणि हा भाग झाला 4. हा प्रायव्हेट पार्ट्स आहे. तुम्हाला ना हा फोटो मध्ये पण तुम्हाला समजेल. हे बघा हा फोटो आहे ना? तर याच्यात आपण पर्सनल स्पेस तयार केलेली आहे. हे धरा थोडासा. हा पहिला झोन तुमचा 1.5 फीट पर्यंत, तुमची आई, वडील, तुमचे टीचर. मग त्याच्यानंतर आला येलो झोन. हा थोडासा सेफ आहे पण जास्त सेफ नाही आहे. तिथे टीचर किंवा डॉक्टर तुमचे आई किंवा वडीलच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला हात लावू शकतात. आणि मग त्याच्यानंतर हा झोन आहे. ठीक आहे.